अवघ्या वारकरी संप्रदायाला ललामभूत झालेले संतश्रेष्ठ श्री संत भानुदास महाराज की यांनी 15व्या शतकात विजयनगरला नेलेली पंढरीची पांडुरंगाची मूर्ती आपल्या भक्ती सामर्थ्याने परत पंढरपूरला आणली. संत भानुदासांच्या अनेक डोळणी अभंग आपणा सर्वांना परिचित आहेत. त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला कृष्णाच्या रूपात पाहून वृंदावनी वेणुवाजे अशी सुरेल गवळण रचली. असाच एक खायेबा साखरलोणी माझ्या बाळा हाही एक अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि बाळकृष्णाच्या लीला वर्णन करणारा अभंग. बालमुकुंद आणि यशोदामाता यांच्यातील प्रेम, कृष्णाचे कौतुक या अभंगातून ऐकताना आपल्यापुढे गोकुळच उभे राहते. या अभंगातून चक्री भोरा, विटीदांडू, चेंडू या जुन्या खेळांची आठवण येते. संतांच्या प्रत्येक अभंगातून आपल्याला परमेश्वर भक्ती आणि मुक्तीची ही सोपी पारवाट दिसते. परमेश्वर आणि भक्ताचे नाते हे आई मुलासारखे मानले जाते. यशोदामाता म्हणजे भक्तांची काळजी घेणारी ईश्वरी माता आणि बाळकृष्ण म्हणजे भक्त किंवा साधक. परमेश्वर भक्ताला ज्ञान, भक्ती, प्रेमाचे साखरलोणी भरवतो आणि संसाराच्या खेळातून योग्य मार्गाची शिकवण देतो असेही म्हणता येईल. तर ऐकूया खायेबा साखरलोणी माझ्या बाळा.
विटे दांडूर कृत